हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन सब्जेक्ट आहे. त्यामध्ये टॉपिक 2 जिओग्राफी ऑफ महाराष्ट्राचे आपण काही एमसीक्यूज इथे सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. आणि ही सिरीज जी आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत स्टार्ट राहणार आहे. फॉर्म फिल करणं स्टार्ट झालेलं आहे. तुम्ही फॉर्म फिल करून प्रिपेअर करणं स्टार्ट आतापासून करून द्या, कारण की एक्झाम जी आहे ती येऊन जाईल, लवकरच येऊन जाईल आणि प्रिपरेशनसाठी खूप मोठा सिलेबस आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आतापासून जर आपण प्रिपरेशन करायला स्टार्ट केलं की एक्झाम पर्यंत आपलं पूर्ण प्रिपरेशन प्लस रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, याच्या आधी आपण जीवन प्राधिकरण ऍक्ट सुद्धा कव्हर केलेलं. त्याच्यामध्ये आपण 11 टॉपिक्स जे आहे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहे, ते पण तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील. आता हे जे जनरल नॉलेज आहे जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र प्लस जीएस मीन जनरल सायन्सचे सुद्धा आपण इथे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच ज्या पण वॅकन्सीज आहेत त्या सर्व वॅकन्सीचे पीडीएफ पण आपल्याजवळ अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर चला स्टार्ट करूया आपण जिओग्राफी ऑफ महाराष्ट्राचे काही एमसीक्यूज जे इम्पॉर्टंट असतील एक्झामसाठी. तर बघा, फर्स्ट आहे, व्हॉट इज द रँक ऑफ महाराष्ट्र अमॉंग द इंडियन स्टेट इन द टर्म ऑफ जिओग्राफिकल एरिया. भारतातील भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे स्थान कितवे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बिकॉज महाराष्ट्र इज द थर्ड लार्जेस्ट स्टेट इन इंडिया बाय एरिया कव्हरिंग अबाउट 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. नेक्स्ट, सेकंड, which bird sanctuary in Maharashtra was the first in Ramsar site? महाराष्ट्रातील पहिले रामसर क्षेत्र कोणत्या पक्षी अभयारण्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे नंदूर, माधेश्मेश्वर, सेकंड जायकवाडी, मायनी अँड नन ऑफ दिस. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, नंदूर मधमेश्वर. ओके. इट इज अ डेझिग्नेटेड ॲट रामसर वेटलँड ऑन January 27, 2022. ठीक आहे. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जीके जीएस सर्व वन लाईनर टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि अपडेटेड आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, हाऊ मेनी टायगर रिझर्व आर देअर इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात एकूण किती वाघ प्रकल्प मीन्स टायगर रिझर्व आहे? तर बघा, ऑप्शन आहे 1, 3, 4, 6. तर करेक्ट आन्सर आहे 6. महाराष्ट्र हॅज 6 टायगर रिझर्व, दॅट इज मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा अँड बोर. नेक्स्ट, फोर्थ, द गोदावरी रिव्हर ओरिजिनेट फ्रॉम विच रेंज इन महाराष्ट्र? गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत होतो? तर बघा, ऑप्शन आहे सातपुडा, सह्याद्री, शायन अँड त्र्यंबकेश्वर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, त्र्यंबकेश्वर. गोदावरी ओरिजिनेट नियर त्र्यंबकेश्वर इन नाशिक डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोस्टल रिव्हर ऑफ महाराष्ट्र? खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील सागरी किनारी नदी आहे? तर बघा, ऑप्शन आहे गॅड रिव्हर, सावित्री रिव्हर, उल्हास रिव्हर अँड ऑल ऑफ दिस. आन्सर आहे ऑल ऑफ दिस, बिकॉज गाड नदी, सावित्री नदी आणि उल्हास नदी ऑल आर रेन फेड रिव्हर flowing to the Arabian Sea through Konkan. Next, sixth, in which year was लोणार लेक डिक्लेअर ॲज अ रामसर साइट? लोणार सरोवराला कोणत्या वर्षी रामसर क्षेत्राचा दर्जा मिळाला? तर बघा, 2018, 20, 21, 19. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 2020, 2020. इट रिकॉग्नाइज फॉर इट्स युनिक मेटेरॉइड इम्पॅक्ट कार्टर लेक इकोसिस्टम. नेक्स्ट, सेवंथ, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इज द लार्जेस्ट इन द टर्म ऑफ जिओग्राफिकल एरिया? भौगोलिक क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, अहमदनगर. अहमदनगर कव्हर अबाउट 17,048 स्क्वेअर किलोमीटर. नेक्स्ट, 8, द ईस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र इज नोन ॲज? महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन आहे कोकण, मराठवाडा, वेस्टर्न महाराष्ट्र अँड विदर्भ. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, विदर्भ. विदर्भ इन्क्लूड नागपूर अँड अमरावती डिव्हिजन.
नेक्स्ट 9th, द सातपुडा माउंटेन रेंज इज लोकेटेड इन विच डायरेक्शन फ्रॉम महाराष्ट्र. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा ऑप्शन आहे साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॉर्थ. सातपुडा रेंज फ्रॉम द नॉर्थर्न बाउंड्री ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द लेंथ ऑफ महाराष्ट्र प्लॅटो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. महाराष्ट्र पठाराची पश्चिमेकडून पूर्वेकडील लांबी किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 500 किलोमीटर, 600 किलोमीटर, 750 किलोमीटर अँड 850. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, 750 किलोमीटर. द प्लॅटो एक्सटेंड अबाउट 750 किलोमीटर, मेनली मेड ऑफ बॅसल्ट रॉक. नेक्स्ट 11, तसंच बघा जेई सिव्हिलची जी पोस्ट आहे त्यासाठी प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज, ज्याच्यामध्ये 22 चॅप्टर, 270 टॉपिक आणि 7000 एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, विच मिनरल इज प्रायमरी फाउंड इन नागपूर अँड भंडारा डिस्ट्रिक्ट. नागपूर व भंडारा जिल्ह्यात कोणत्या खनिज मोठ्या प्रमाणात आढळतो? तर बघा ऑप्शन आहे मॅग्नीज, बॉक्साइट, लाइमस्टोन अँड क्रोमाइट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, मॅग्नीज. धीज डिस्ट्रिक्ट आर रिच इन मॅग्नीज ओर. नेक्स्ट 12th, विच ऑफ दिस रिव्हर जनरेट मॅक्झिमम हायडल पॉवर इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात सर्वाधिक जलविद्युत उत्पादन कोणत्या नद्यांवर होते? तर बघा ऑप्शन आहे वेस्ट फ्लोइंग रिव्हर, सेकंड ईस्ट फ्लोइंग रिव्हर, थर्ड कोस्टल रिव्हर अँड फोर्थ नन. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, ईस्ट फ्लोइंग रिव्हर, पूर्व वाहणाऱ्या नद्या, बिकॉज रिव्हर लाईक गोदावरी अँड कृष्णा जनरेट मेजर हायडल पॉवर. नेक्स्ट 13, द मेजर जिओलॉजिकल फॉर्मेशन अंडरपिनिंग महाराष्ट्र इज कॉल्ड. महाराष्ट्राची प्रमुख भौगोलिक रचना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा ऑप्शन आहे डेक्कन ट्रॅप, गोंडवाना रॉक्स, अरावली हिल्स अँड हिमालय. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, Deccan Trap, because it consists of thick basalt lava floor forming a plateau. Next 14, which district has the highest rainfall in Maharashtra. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर बघा ऑप्शन आहे मुंबई, रत्नागिरी, नागपूर, अहमदनगर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रत्नागिरी, बिकॉज रत्नागिरी रिसीव्ड हेवी मॉन्सून रेनफॉल ड्यू टू द वेस्टर्न घाट. नेक्स्ट 15, what type of soil is predominantly found in Maharashtra Plateau region. महाराष्ट्राच्या पठारी भागात कोणती माती प्रामुख्याने आढळते? तर बघा ऑप्शन आहे alluvial, रेड सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल अँड लॅटरेट सॉइल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ब्लॅक कॉटन सॉइल, काळी माती, बिकॉज इज नोन ॲज अ रेगर, आयडल फॉर कॉटन कल्टिवेशन. नेक्स्ट 16, द वेस्टर्न घाट इन महाराष्ट्र इज ऑल्सो कॉल्ड. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे विंध्य, सह्याद्री, आरावली अँड सातपुडा. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, सह्याद्री. द सह्याद्री रेंज रन पॅरलल टू द वेस्टर्न कोस्ट. नेक्स्ट 17, विच रिव्हर बॅसिन कव्हर द लार्जेस्ट एरिया इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? बघा ऑप्शन आहे तापी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, गोदावरी. गोदावरी बॅसिन कव्हर मेजर पार्ट ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट 18, विच प्लॅटो लाईज साऊथ ऑफ द सातपुरा रेंज इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेस कोणते पठार आहे? तर बघा ऑप्शन आहे मालवा प्लॅटो, पेनिसुला प्लॅटो, महाराष्ट्र प्लॅटो अँड छोटा नागपूर प्लॅटो. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, महाराष्ट्र प्लॅटो, महाराष्ट्र पठार. इट फॉर्म द नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ द डेक्कन प्लॅटो. नेक्स्ट 19, व्हॉट इज द प्रिडॉमिनंट क्लायमेट ऑफ महाराष्ट्र इंटेरियर प्लॅटो रिजन. महाराष्ट्राच्या अंतर्गत पठारी भागात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर बघा ऑप्शन आहे ट्रॉपिकल वेट, ट्रॉपिकल ड्राय, ॲरिड अँड टेम्परेट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रॉपिकल ड्राय, उष्ण कोरडे, बिकॉज द रिजन एक्सपिरियन्सेस सेमी ॲराइड कंडिशन विथ हॉट समर. नेक्स्ट 20, विच लेक इन महाराष्ट्र इज फेमस फॉर बिंग अ मेटेरॉइड कार्टर लेक. महाराष्ट्रातील कोणते सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोणार लेक, सेकंड भंडारदरा लेक, थर्ड पानशेट लेक अँड पोवई लेक. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लोणार लेक, लोणार सरोवर, बिकॉज इट क्रिएटेड बाय मेटेरॉइड इम्पॅक्ट. इट इज अ सलाइन सोडा लेक. ओके.
तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जल जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जी सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड अकाउंट सर्व पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.